महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार, माझे नाव ओंकार बाजीराव मोरे, राहणार सांगोडवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. ही गाय मालक कुठून आणली ती माहिती द्या पूर्ण. ही गाय आपण रोहित पाटील शिरगोबे यांच्याकडून घेतलेली आहे. मग त्यांच्याकडून घेताना काय वय होतं, किती महिन्याची होती कालवड? ही कालवड आपण घेताना साधारणतः 15-16 महिन्याची कालवड असताना आपण घेतलेली आहे. आणि आत्ता तिला खाली काय वासरू आणि कुठल्या बैलाचं आहे? तिला आता सध्या खाली वासरू आपलं संघ सोन्याची पैदास, जी संघ सोन्याची पैदास आपल्याकडे जी सांगोडीचा राजा आहे याच्या खालील आता तिला खोंड आहे. किती महिन्याचा आहे आता तो? आता तो 3 महिने पूर्ण आहे. आता तुम्ही शेती करता का काय काम धंद्याला आहे तुम्ही? मी सर्व्हिस करतो. कशाची? याला 5 स्टार एमआयडीसी कागल. बरं बरं. तिथं कंपनीत काय काम असतंय तुम्हाला? आमचं पवनचक्कीचे स्पेअर पार्ट तयार होतात. पवनचक्कीचे स्पेअर पार्ट. मग आता आणि शेती पण आहे तुम्हाला? शेती पण आहे. मग आता एक विचारायचं आहे की शेती पण करताय, घरचं बाकीचं कामकाज आणि तुम्ही ड्युटीवर पण, मग हे सगळं करून हे गाय सांभाळणं सोपं आहे का? कसं? सोपं आहे अगदी, काय अडचण नाही. मग हे नाद कशामुळे लागला? का पहिल्यापासून तुमच्याकडे सांभाळतात हे वडील आजोबांपासून? वडील आजोबांच्या काळी होते पण आत्ता काय नव्हते. मग एक घरात एक देशी गाय असावी, आपल्या हिंदुत्वाचं जे मातृत्व आहे त्याच्यासाठी आपण ही गाय घेतलेली आहे. तुम्ही आता कंपनीत काम करता तर तुमच्याकडे कंपनीमध्ये बरेचसे तुमचे मित्रमंडळी असतील, त्यांच्याकडे पण खिलार गाय आहे का? आहेत की. ओके. माझ म्हणजे दावणीला गाय असणं हे समाधान किंवा घरामध्ये एक आनंदी वातावरण किंवा प्रगती आपण काय म्हणतो याच्याबद्दल? हो नक्कीच. कारण का गाय एक असली की समाधान तर होतंच, आणि किती जर तुम्ही कंटाळून किंवा बाहेरून काय काम जर करून आला गोट्यामध्ये जर तुम्ही एंट्री केली की तुम्हाला अगदी फ्रेश असं वातावरण वाटतं. बरं बरं. आणि आता खुराक वैरण कसं नियोजन असते सगळं सकाळ? खुराक आता सध्या हिला हरभरा कोंडा, गहू भुसा आहे, मक्का, कडबा, हत्ती गवत, शेंगपेन हे आता खुराकामध्ये चालू आहे. मला एकदा नाव गाव फोन नंबर परत एकदा सांगा. माझे नाव ओंकार बाजीराव मोरे, राहणार सांगोडवाडी, जिल्हा कोल्हापूर, तालुका करवीर. फोन नंबर? 7620206587. मला आता हा जो खोंड आम्ही पाहतोय तर त्या खोंडाचं काय विशेष गोष्ट की बाबा म्हणजे ज्या बैलाची पैदास तुम्ही आता गायला तो बैल भरला, मग तोच बैल का निवडला? मग आज झालेली पैदास किंवा कशा पद्धतीची झाली याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या. कसं आहे, आता सध्या जर बघितलं तर आपल्या इथं आपल्या दादांचाच आपल्या ग्रुपमधला जो संघ सोन्याची लाईन जो राजा आहे, आमच्या जास्ती करून ग्रुपमध्ये संघ सोन्याचे फॅन जास्त आहे संघ लाईनची, आणि त्याची पैदास अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट असं त्याचं जर असं बॉडी स्ट्रक्चर जर बघितलं तर मजबूत असा बांधा. मग आता ह्याला गाईचं दूध भरपूर मिळतंय का? कसं आहे खुराक वैरण याचं? गाईचं दूध आहे याला पूर्ण. गाईचं दूध काढतोय आपण काही? नाही काय काढत, पूर्ण वासराला. आता पुढच्या व्याताला कुठलं भरायचं नियोजन आहे का? काय आता या गाईचं नियोजन आपलं? आता गाभण आहे, 1-1.5 महिन्याची गाभण आहे आता. कुठल्या बैलावर? राजाकडेच गाभण आहे. त्याच बैलावर. किती किलोमीटर आहे इथनं सांगवडे तुम्हाला? आम्हाला 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटरला खर्च किती येतो आपण टेम्पोनी जाऊन येऊन तरी? 300 रुपये. ओके. आणि तसं जर लई लांब जायची वेळ आली तर 5-6 हजार जातं ते काय? तसं जर आपणाला जर खाली जत साईडला जर जायचं म्हटलं तर सरासरी 9 ते 10 हजार रुपये एका गाईला भरवायला खर्च येतो. मग आज आनंद वाटतो का आज आपल्या गावाच्या जवळ एका शेतकऱ्यांनी सांभाळलेलं वळू की त्याचा एवढा मोठा फायदा होतोय? त्याचा फायदा म्हणजे कसा आहे, जर इथून 9-10 हजार रुपये खर्च करून जाणे, त्या गाईला होणारा त्रास, आणि तिथून जाऊन आणि आपण एवढं प्रयत्न करून इथं जर येऊन जर गाई जर रिपीट आली तर याच्यावर वाईट काही नाही. पण हे असं वळू जवळ असल्यावर गाई पण वाढतील गावोगावी जास्त? हो नक्कीच. आता सध्या आपल्या गावामध्ये जवळपास एक 50 ते 55 गाई आहेत बघा. ठीक आहे. धन्यवाद मालक, आज या मुलाखतीच्या माध्यमातून माहिती दिली. आता तुम्ही कामावर ड्युटीवर जाता, बाकीच्या वेळेस मग हे घरी यांचं
कोण बघतंय सगळं? हा, वडील बघतात, आई बघते. बरं बरं. वडील इथंच आहेत काय? हो. वडिलांना पण आनंद आहे आज गाय दावणीला आहे तर आपल्या. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.